एवढे सुस्पष्ट उच्चार कसे काय जमले तुम्हाला? वदनी कवळ म्हणताना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आई म्हणत होती नचिकेत दादासारखं म्हणता यायला हवं. रिअली? हो. ए तुम्हाला शिकव ना, मला तुझ्यासारखंच व्हायचंय. तिकडे जा ना जरा. चिनू, जर माझ्यासारखा तू उभा राहणार, यू कॅन बी मी. अँड प्लीज असं नको करू, आपा फाटके देणार तुला. बरं मला सांगा, या शब्दाचा अर्थ कोणी सांगितलं तुम्हाला? कोण सांगणार? युअर माय टीचर. तुला पण माहित नव्हतं. म्हणूनच तर मला प्रश्न पडलाय, या शब्दाचा अर्थ कसं काय कळला तुम्हाला? ते मी सांगतो साहेब, बट टुडे जे काय झालं ते तुझ्यामुळे झालं. थँक्स. थँक्स नाही, धन्यवाद. धन्यवाद. आता सांगा मला, या शब्दाचा अर्थ तुम्हाला कसा समजला? ते एक ॲप आहे, वेट आय शो यू. सई, अगं तू उगीच वेळ वाया घालवतेस या कांगारूवर. याला काहीही जमणार नाहीये. नाही अप्पा, ते प्रयत्न करतायत ना, त्यांनी या शब्दाचा अर्थ सांगितलाच ना. Yeah, exactly. And I'm working really hard. जमणार मला. झुरळाला कितीही स्वप्न पडली हत्ती व्हायची, तरी त्याला ते जमत नसतं. एक चान्स आपा तुम्ही दिला पाहिजे मला. ठीक आहे, तुला ते पुस्तक दिलं होतं, त्याचं काय झालं? जमणार आहे का तुला त्यावर चर्चा करायला? या जमणार आहे मला, बट अजून रेडी नाही झालो मी. आणि होणारही नाही. प्लीज, असं नाही आहे. मी करणार. तुम्ही जे बोललं ते सगळं मी करणार. ठीक आहे. मग सूर्य नमस्कार घालताना तुला 12 सूर्याची नावं सांगितली होती, ती आता मला म्हणून दाखव. आहेत की नाही लक्षात? आता आठवत नाही आपा. आत्ता आठवत नाही म्हणजे कधीही आठवणार नाही. अरे शिवधनुष्य आहे हे, पेणार नाहीये तुला. धनुष्य, बोव अँड ॲरो, हे पण शिकावं लागणार मला. सई, ह्याची ही अवस्था बघून तुला अजूनही वाटतंय ह्याला हे सगळं जमेल म्हणून? निगेटिव्ह बोलतात आपा. ट्राय पण नाही करू देत. अरे भाई, अरे भाई, हळू 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 फुटेल तो बॉल. अरे बॉल आहे तो, त्या हिटलरचं डोकं नाहीये. He's really getting on my nerves now. म्हणजे राग येतो मला त्याचा. हो भाई, अरे तो असा म्हातारा आहे ना, त्याचा कोणालाही रागच येतो. अरे लोकांच्या डोक्यात जायला जन्माला आलाय तो. मी त्याच्याशी किती पण चांगला बिहेव केलं, बट ही डझंट लिसन. कन्व्हिन्स करायचा एफर्ट्स घेतला, बट ही डझंट लिसन ॲट ऑल. भाई तू शांत हो आधी, शांत हो. तू हे बघ, जास्त लोड घेऊ नको. तुला काय खायला आणू काय? शट अप डेक्स. हिटलर माझं डोकं खातो. दॅट्स इनफ. भाई तू शांत हो, शांत हो. आता त्या कांगारूला लवकरात लवकर खरातनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. हा नमस्कार धोत्रे. अहो तुम्ही त्या वकिलांचा दूरध्वनी क्रमांक मला पाठवणार होतात ना, मग काय झालं त्याचं? हा देताय का? हो चालेल चालेल चालेल. हो 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 लवकरात लवकर द्या. हा हा हा. इज रिअली निगेटिव्ह. पॉझिटिव्हिटी नाही त्याच्यामध्ये. हे सगळं मी त्याच्यासाठी करतो, बट ही डझंट वॉन्ट इट. भाई हे बघ, त्याला जास्त सहन नाही करायचं, काय लिमिट मध्ये ठेवायचं. हा हे सगळं मी सहीसाठी करतो. डुईंग एव्हरीथिंग फॉर हर. अदरवाईज आतापर्यंत भाई वाट कसली बघतो मग, भिड ना. नो
साईला नाही आवडणार हे बिहेवियर माझं, हर्ट होईल ती. बट सम डे आय एम गोना टीच हिम अ लेसन अँड ती वेळ लवकर येणार. आता अगदी योग्य वेळ आले त्या कांगारूला घरातनं बाहेर काढायची. फक्त त्या वकिलाचा एकदा दूरध्वनी क्रमांक मिळाला की माझं काम झालं. अप्पा काढा घेताय ना? ठेवा तिथे. बर. अगं बाई दूरध्वनी आलाय, मी बघते अप्पा. थांबा. अहो बघते ना मी, तुम्ही काढा घ्या नाही तर गार होईल ना तो. होऊ दे गार. अप्पा मी बघते, तुम्ही कशाला उगाच त्रास घेताय? बा मी उभीच आहे. नको हो, मी अगं बाई गेला वाटतं. बघितला ना, झाला बंद. किती घोळ घालता तुम्ही सुनबाई. ओ मी घेतला असता ना एखादा महत्वाचा दूरध्वनी असला म्हणजे. क्षमा करा अप्पा, चुकले. नमस्कार. हा बोला धोत्रे. अहो तुम्ही त्या वकिलांचा दूरध्वनी क्रमांक देणार होतात ना, काय झालं त्याचं? हा देताय आत्ता? हो ठीक आहे ठीक आहे, मी लिहून घेतो. द्या. हा सांगा. हा हा धोत्रे. हा सांगा जरा. हा सांगा. हा 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 सांगा. हा 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 हो 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 हो. हा हा धन्यवाद. हा धोत्रे धन्यवाद. हो 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 मी आत्ता लगेच त्यांना दूरध्वनी करून. हो 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 चालेल चालेल चालेल, करतोच मी. हा हा नमस्कार. हा वा. हा नमस्कार. मी आप्पा केतकर बोलतोय, पार्ला पूर्वेतून. हो पूर्णान्न दुकानाचा मालक. हो आपण केसकर वकीलच बोलताय ना? हा मी धोत्र्यांच्या शेजारी राहतो. धोत्र्यांनी सांगितलं होतं तुम्हाला भेटायला, म्हणजे त्यांनीच मला तुमचा दूरध्वनी क्रमांक दिला. हो हो हां हो. म्हणजे कसं आहे, मला भेटण्यासाठी तुमची वेळ हवी आहे जरा. हां हो 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 चालेल ना, चालेल चालेल. परवा ना? हो चालेल चालेल. हो परवाच्या दिवशी मी करतो दूरध्वनी आपल्याला. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वा झालं का? पण आता परवापर्यंत वाट बघायला लागणार. शुभं करोति कल्याणम. कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा. ज्याच्या सगळी सुभाषितं पाठ करायची काही गरज नाही, फक्त ना अर्थ समजून घे. हा सई, याच्यात मी सगळा अर्थ लिहून ठेवलाय, फक्त त्याला समजाव. हा हे घे. आणि आता निवांत अभ्यास करा, तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही. हा या चला.
अहो ते पूर्ण मराठी आहे, तुम्हाला आत्ता नाही जमणार ते वाचायला. पण थोडा थोडा येतच आहे मला. तू ट्रिक शिकवलं ना. बरं. वा 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 मुलांनो, छान चाललाय ना अभ्यास? त्रास नाहीये ना तुम्हाला कसला? नो 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 नॉट एट ऑल. आरामात अभ्यास करा हा. आणि काही लागलं तर सांगायचं मला. चालू द्या तुमचा अभ्यास. आता तुम्हाला कोणीही त्रास द्यायला येणार नाही हा. नचिकेत, मी मगाशी तुम्हाला काही शब्दांचे अर्थ काढून दिले होते, ते पाठ केलेत ना तुम्ही? या. बरं मला सांगा आता, शुभं करोती कधी म्हणायचं असतं? संध्याकाळी लॅम्प लावल्या, संध्याकाळी दिवा लावल्यानंतर म्हणायचं. बरोबर. आता मला या म्हणीचा अर्थ सांगा. वासरात लंगडी गाय शहाणी. खूप अनएज्युकेटेड लोक असतील तर त्याच्यामधून एक माणूस खूप नॉलेजेबल असेल त्याला लोक खूप हुशार समजतात. बरोबर आहे, पण नचिकेत तुम्ही अजूनही मध्ये मध्ये इंग्रजी शब्दाचा वापर करताय. असं त्या लोकांपुढे कसं चालेल? या. आता मला मराठीत उत्तर द्या. ओके. अंथरूण पाहून पाय पसरावे. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे आपल्याला जेवढं पॉसिबल, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा खर्च करायचा. अरे वा, छान जमलं तुम्हाला. छान करताय. वाचा. मी आणखीन काही म्हणी आणि त्याचे अर्थ काढून ठेवते तुमच्यासाठी. या. अरे वा, अभ्यास चाललाय मस्त मस्त. खायला हवंय का काही? नो 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 नॉट एट ऑल. भूक लागली असेल ना तर मला सांगा. या. आणि चहा वगैरे काही लागला तर अगदी निसंकोचपणे मला सांगा. मी करून देईन. नचिकेत, अगदी मन लावून छान अभ्यास करा, जमेल तुला. या. अगं बाई, अभ्यास चाललाय आणि मी बोलत काय बसले. येते मी. चालू दे तुमचं. आता ना तुम्हाला कोणीही त्रास द्यायला येणार नाही. चालू दे. काय झालं? Your whole family is really sweet. केवढं सपोर्ट करतात मला. मग शेवटी कुटुंब कुणाचं आहे? पॉइंट. चहा. सई अभ्यासाला बसायची ना तेव्हा तिला सारखा चहा लागायचा. तुम्ही पण चहा घ्या म्हणजे तरतरी येईल तुम्हाला. घ्या घ्या घे ग सई. हा, आता करा अभ्यास. आता कोणी पण येणार नाही आम्हाला त्रास द्यायला. अगो बाई, मनातलंच ओळखलं तुम्ही. करा करा अभ्यास करा. काय झालं? चेक करतो अजून कोणी येणार का ते. नाही कुणी नाही येणार. घ्या चहा घ्या. या. अरे, स्फोटक असल्यासारखे बघताय काय त्या डब्याकडे? उघडा तो. नाही नाही आई, तूच उघड. हो, कहरा आता तुम्ही म्हणजे अगदी. हा. अगं, केवढे पैसे? बापरे, बरेच पैसे आहेत त्याच्यात. अगो बाई, ईश्वरा, इतके पैसे घेतले आपण नचिकेतकडून जेवणाचे. एवढे पैसे? अगं आई, आपण काय खानावळ नाही चालवत एवढे पैसे घ्यायला. हो ना, आणि आपल्या घरात राहत असलेल्या माणसाकडून असे जेवणाचे पैसे घ्यायचे हे काही मनाला पटत नाही. हो हो ग, पण तुमचे आप्पा त्याला माणूस समजतातच कुठे. त्यांच्या लेखी कांगारूच आहे तो. अगं, कांगारू कडून सुद्धा एवढे पैसे घेत नाहीत कोणी. पण यांना कोण समजावून सांगणार? पण आई, तो छोट्या छोट्या गोष्टीत किती काळजी करतो आपल्या घराची. त्याचं हे असं आपुलकीचं वागणं बघितलं ना
की अगदी कानकोंड होतं बाई त्याच्याकडून असे जेवणाचे पैसे घ्यायला. पटतंय ग मला हे, पण यांच्याशी कोण बोलणार या बाबतीत? काय रे, तू बोलशील का? मी नाही. अरे असं काय करतोस? घरातला मोठा मुलगा आहेस तू, जा आणि सरळ जाऊन सांग तुझं मत. अगं या बाबतीत मी आधी आप्पांशी बोललोय. या वेळेला जर मी गेलो ना बोलायला तर ते माझ्यावर खूप चिडतील. मला तर उभंच करणार नाहीत. नेहमी नचिकेतची बाजू घेते असा आरोपच आहे ना माझ्यावर, त्यामुळे काय बोलायची सोयच नाही. अगं पण आता कोण बोलणार? मी बोलते अप्पांशी. हा हो, काय सांगतेस? नाही, आनंदच आहे मला, पण नक्की जमेल ना तुला? हो जमवेन मी आई. शाब्बास, शोभलीच माझी सून. शाबास, शोभलीच माझी बायको. काय होत असू दे. या श्लोकाचा अर्थ समजला ना तुम्हाला? संध्याकाळी देवाचा दिवा लावल्यावर हा श्लोक म्हणतात. या थोडं समजलं. काय झालं, चहा हवाय का आणखीन? चहा नको. मग थोडं भूक लागलं मला. भूक तर मलाही लागली आहे. काय आहे घरी खायला? आपण एक काम करू शकतो. काय? चला कुठे? स्वयंपाक घरात चला. ओके. साई, एवढी रात्री काय देणार तू खायला मला? पीनट्स? हे खा, तोपर्यंत मी पापड भाजते. ओके. घ्या मसाला पापड. पापड, आय लाईक पापड. अरे तुम्ही दोघे इकडे काय करताय? बाबा ते इथे जास्त चांगला अभ्यास होतोय. हा, अभ्यास का? वा वा वा. बाबा तुम्हाला काही हवं होतं का? मी काय पाहिजे तुम्हाला? हा, पाणी पाहिजे होतं. हा दे. पापडाचा वास येते का? असेल. धन्यवाद. चालू दे. What happened, साई? काही नाही, मी अभ्यास करायचे ना ते आठवलं मला. असाच रात्री उशिरापर्यंत अभ्यास चालायचा माझा, आणि मग काय, भूक लागायची खूप. मग इथे यायचं आणि सारखं खात राहायचं. कॉलेज डेज आठवले तुला? हो, खूप अभ्यास असायचा, पण मजा यायची. आणि तुम्हाला माहितीये, मी आणि रिचा एकत्र अभ्यास करायचो. अभ्यास कमी आणि मस्तीच जास्त करायचो आम्ही. काय झालं? नथिंग. ऐकतो मी. आय वॉज लिसनिंग. आता मला सांगा, व्हॉट? रोझलिन बद्दल खोटं का बोललात माझ्याशी? या राईट, ते ऐकायचं तुला, राईट? हो, सांगा.
सई चाफा चाफ्याचं काय? चाफ्याचं काय? मला चाफा आवडतो. हो, पण तुम्ही हे मला का सांगताय? रोजलीन नाहीये तिच्याविषयी मला का सांगितलं हे सांगणार होता ना मला. या हो नो नो नाही. अहो हो नाही म्हणजे काय नचिकेत? हो हळू हळू पप्पा पाणी हळू हळू हळू. काय सांगणार होते नचिकेत मला? विचारू का त्यांना परत? आत्ताच सईला प्रपोज करू का?